Hello friends, I am Mr. Ravindra Bhalerao and I welcome you to my channel that is English for Learners. Dear students, in today's video we shall discuss one more SSC English Practice Paper 2023. It is a paper number 2 part 1. Already we have done paper number 1. If you haven't watched that video, I have given its link in description box. You can visit there. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी म्हणजे इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी खूपच इम्पॉर्टंट आहे. कारण या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करतो, तुम्ही आता बोर्ड एक्झाम देणार आहात की त्या बोर्ड एक्झाममध्ये कशा प्रकारे इंग्लिशचा पेपर असेल त्याचा एक सराव म्हणून हा पेपर इथे आपण सोडून तुम्हाला देत आहे. क्वेश्चन्स कसे असतील आणि त्याचे आन्सर्स कशा प्रकारे लिहिले जातात. हा पार्ट नंबर 1 असेल, पार्ट 2 आणि पार्ट 3 म्हणजे पूर्ण क्वेश्चन पेपर 80 मार्क्स आपण 3 व्हिडिओजमध्ये आपण डिवाइड करणार आहोत. चला त्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. बट यू हॅव टू वॉच दिस व्हिडिओ फ्रॉम स्टार्ट टू एंड. अँड वन मोर थिंग इज दॅट डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब आवर चॅनल. लेट्स गो. व्हिडिओला आपण सुरुवात करूया. ॲज युजल तुम्हाला माहिती आहे सेक्शन नंबर 1 दॅट इज लँग्वेज स्टडी फॉर 10 मार्क्ससाठी असतो. त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 1A आहे जो 8 मार्क्स आणि क्वेश्चन नंबर 1B 2 मार्क्स. 1A का आहे डू एज डिरेक्टेड, सांगितल्याप्रमाणे सोडवा. ॲट एनी 4 म्हणजे तुम्हाला 6 ॲक्टिव्हिटीज दिलेल्या असतील. आउट ऑफ 6 4 जर बरोबर आल्या तर तुम्हाला 8 मार्क्स इथे भेटतील. A1 आपण बघूया. फिल इन द मिसिंग लेटर्स टू कंप्लीट द वर्ड्स. इथे तुम्हाला 4 शब्द दिलेले असतात आणि प्रत्येक शब्दामध्ये एक अक्षर ज्याला आपण लेटर म्हटलं जातं ते मिसिंग असेल, एम्प्टी असेल. ते तुम्ही अशा प्रकारे फिलअप करायचे की ज्याच्यामुळे तो एक लेटर फिलअप केल्यानंतर किंवा ते अक्षर फिलअप केल्यानंतर त्या शब्द एक अर्थपूर्ण एक मिनिंगफुल वर्ड तयार होईल. उदाहरण आपण बघूया REMA-N. तर कोणतं असे ते लेटर आपल्याला यूज करावं लागेल की ज्याच्यामुळे तो त्याला मिनिंग तयार होईल. तुम्ही अंदाज करा तोपर्यंत. WHISP-R POP-LAR and RELATON. तुम्ही आता अंदाज काढला असेल. बघूया तुमचा तुम्ही काढलेला अंदाज बरोबर आहे की नाही आपण चेक करूया. राईट आन्सर बघा REMAIN रिमेन म्हणजे आणखीन बाकी असणे. रिकाम्यामध्ये आपण ई लावले रेड कलरमध्ये बघताय. WHISPER विस्पर म्हणजे कुजबूज करणे. देन पॉप्युलर यू आपण फिलअप केला आणि रिलेशन नाते. सो या प्रकारे तुम्ही वर्ड कंप्लीट करू शकता. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी पुट द वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. तुम्हाला 2 ग्रुपमध्ये शब्द दिलेले असतात. ओके, आणि ते अल्फाबेटिकली ऑर्डरमध्ये, ऑर्डर म्हणजे क्रमाने लिहायचे असतात. ते कशा प्रकारे लिहिणार? 2 ग्रुपमध्ये फर्स्ट ग्रुपमध्ये बघूया. एका ग्रुपमध्ये 4 वर्ड्स असतील. स A नंतर B, B नंतर C, C नंतर D. आता इथे बघा P पासून प्रॅक्टिस आहे, देन N पासून नेवर, R पासून रेजिस्टन्स अँड D पासून डिफिकल्ट. आता प्रत्येक शब्दाचं पहिलं अक्षर जर बघितलं तर P आहे, N आहे, R आहे आणि D आहे. जेव्हा आपण ABCD बोलतो तेव्हा फर्स्ट लेटर कोणतं येईल? D येईल, R येईल, N येईल की P येईल? D येणार. मग इथे आपण त्याला नंबर 1 देऊया. ठीक आहे. आता नंबर 2, 3, 4 आपण द्यायच्यात. मग R येईल, N येईल की P येईल? D नंतर ABCDEFGHIJK LNMNP LMNOP NOP म्हणजे N अगोदरला त्याला 2 नंबर आणि QR याला 4 नंबर. जे आपण 1 2 3 4 नंबर दिले, जेव्हा आपण आन्सर लिहिणार जो 1 नंबरचा असेल तो फर्स्ट अगोदर लिहिणार, त्यानंतर 2 नंबरचा, त्यानंतर एका पुढे एक लिहित जायचे. अशाच प्रकारे सेकंड ग्रुपमध्ये आपण नंबर देऊन त्याला हे करू, फायनल करूया. IN. आता प्रत्येक लेटर स्टार्टिंगचं सेम आहे. दोन्ही लेटर IN पासून इन्स्पायर, इन्सल्टेशन, देन इन्स्ट्रक्टर अँड इनविजिबल. मग दोन्ही 2 लेटर फर्स्ट सेम आहेत. मग थर्ड लेटर INS आहे. इथे पण INS, इथे पण INS, इथे INV. आता S अगोदर की V अगोदर S येईल. ठीक आहे. V एंडिंगला असेल. पण आता तिन्ही शब्दामध्ये S कॉमन आहे थर्ड लेटर. मग फोर्थ लेटर बघा इथे P आहे, U आहे आणि T आहे. वेगवेगळं आहे. मग कोणता येईल? P येईल अगोदर, U येईल की T येईल? येस ऑब्सोल्यूट P अगोदर मला नंबर 1. मग P नंतर U येईल की T येईल? LMNOP QRST UV T याला 3 आणि याला 4. मग 1 नंबर अगोदर. आता आन्सर बघूया. तुम्ही आता आन्सर आपण काढूया. राईट. D पासून जर आपण नंबर 1 दिला होता डिफिकल्ट,
नंबर 2 एनला दिलं होतं नेवर, देन प्रॅक्टिस अँड रेजिस्टन्स अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये. अशाच प्रकारे आपण इन्स्पायर याला नंबर 1 दिला होता, तो आहे तसा घेतला. देन इन्सल्ट अँड देन इन्स्ट्रक्टर, इन्सल्टेशन अँड इनविजिबल. सो या प्रकारे आपण काय करू शकतो, सेंटेन्स जे आहे तिथे जे 2 ग्रुपमध्ये वर्ड दिलेले आहेत ते आपण अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये लिहू शकतो. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी A3 बघूया. पंक्चर दी फॉलोइंग म्हणजे विरामचिन्हांचा वापर करा. म्हणजे वाक्याचं सुरुवातीचं अक्षर कॅपिटल, जेव्हा बोललेलं वाक्य असेल तर अवतरण चिन्हामध्ये बघूया. येस सर्टनली हिज वाईफ सेड. हिज वाईफ सेड, आता त्याची पत्नी म्हणाली, बोललेलं वाक्य आहे. येस सर्टनली, ठीक आहे. आता हे कोणत्या प्रकारचे सिंपल आहे. मग डबल इन्व्हर्टेड कॉमा सुरुवात, बोललेलं वाक्य इन्व्हर्टेड कॉमामध्ये म्हणजे अवतरण चिन्हामध्ये. येस सर्टनली इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट हिज वाईफ सेड. जे आपण इथे यूज केले आहेत कॉमा, कॅपिटल लेटर यालाच बोलतात विरामचिन्ह. सेकंडमध्ये फर्स्ट लेटर कॅपिटल एस, शाल आय ॲक्सेप्ट हिज प्रपोजल. आता हे कोणी बोललं इथे दिलेलं नाही म्हणून अवतरण चिन्हामध्ये नाही ठेवलं तरी चालते. आणि कोणत्या प्रकारचं वाक्य, प्रश्नार्थक वाक्य आहे म्हणून एंडिंगला आपण क्वेश्चन मार्क. शाल आय ॲक्सेप्ट हिज प्रपोजल या प्रकारे. नेक्स्ट A4 मेक 4 वर्ड्स मिनिमम 3 लेटर्स युझिंग द लेटर्स इन द वर्ड. तुम्हाला एक शब्द दिलेला आहे, त्या शब्दामध्ये जे लेटर्स किंवा जे अक्षर आहेत, जसं तिथे ब्राईड ग्रूम वर्ड दिलेला आहे, याच्यामध्ये बी आहे, RID हे जे अक्षर आहेत त्यांचाच यूज करून नवीन शब्द तयार करायचे. मनाने नवीन अक्षरं घ्यायची नाही आहेत. पण अट काय आहे, मिनिमम 3 लेटर्स. जो कोणता शब्द बनवणार तो 3 अक्षरी कमीत कमी असावा. जसं ONE1 तो चालेल, पण NO नो चालणार नाही का, 2 अक्षरी आहे. ठीक आहे, 3 पेक्षा 4, 5, 6 चालेल. आता ब्राईड ग्रूम याच्यामधले अक्षर यूज करून नवीन शब्द आपण बनवायचे आहेत. तुम्ही आता अंदाज करा, 4 कमीत कमी 4 शब्द जर आपण बरोबर लिहिली तर तुम्हाला 2 मार्क्स भेटतील. पण तुम्ही 4 मोर दॅन 4 4 पेक्षा जास्त लिहा, 5, 6 लिहू शकता, 7, 8, ज्याच्यामुळे 4 कोणतेही बरोबर आले तर तुम्हाला 2 मार्क्स सहजपणे मिळेल. आन्सर आपण बघूया याचं. ब्राईड ग्रूमचं राईड, RIDE राईड, रूम परत बॅक झालेला आहे. ठीक आहे, राईट, राईड, रूम, ब्रूम, ब्राईड, मूर, ड्राईड, रेड या प्रकारे आपण वर्ड तयार करू शकतो. ठीक आहे, 4 वर्ड सांगितले आपण, 6, 7 बनवलेले आहेत. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी A5 राईट रिलेटेड वर्ड्स ॲज शोन इन द एक्झाम्पल. एक्झाम्पलमध्ये दाखवल्याप्रमाणे रिलेटेड वर्ड्स लिहा. चेअर, चेअर कशी आहे, न्यू, चेअरबद्दल माहिती दाखवणारा शब्द, डिस्क्राईब करणारे वर्ड्स. आपण अशा प्रकारचे डायग्राम आन्सर तुम्ही आन्सरमध्ये डायग्राम काढायचे. चेअर कशी हाय आहे, उंच आहे, ब्ल्यू आहे, न्यू आहे, रेड आहे, प्लास्टिक आहे, वुडन आहे. सो हे वर्ड्स तुम्ही अशा प्रकारे सांगितल्याप्रमाणे एक्झाम्पलमध्ये दाखवले ते तुम्ही लिहू शकता. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आहे कंप्लीट द वर्ड चेन ऑफ वर्ड. वर्ड चेन ऑफ वर्ड म्हणजे दिलेला शब्द असेल, इथं बघा दिलेला शब्द प्लांट आहे. ठीक आहे, मग तो वर्ब्स आहे म्हणजे क्रियापदच आहे, मग त्याच्या शेवटच्या अक्षराने नवीन शब्द बनवायचा. ॲड 4 वर्ड्स बिगिनिंग विथ द लास्ट लेटर. ठीक आहे, जसं टी आहे, मग टी पासून वर्बच बनतो. जसं टी पासून टेक म्हणजे घेणे, टेक घेऊ शकतो. पण टी आपण बनवू शकत नाही. किंवा ट्री आपण लिहू शकतो. ट्री म्हटलं तर तो झाड, ते नाऊन होईल. पण टेक म्हणजे घेणे, पण आपल्याला काय बनवायचं, वर्ब, मग वर्ब तयार करायचे. सो या प्रकारे ही आपल्याला काळजी घ्यायची आहे. आन्सर बघूया आपण याचं. प्लांट, टी पासून टाय म्हणजे बांधणे, वर्ब आहे. ई पासून एक्सप्रेस व्यक्त करणे, एस पासून स्विम पोहणे, आणि एम पासून मिक्स करणे आपल्याला माहिती आहे. सो या प्रकारे कमीत कमी 4 वर्ड्स आपण लिहू शकतो. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी हे झाले आउट ऑफ 6 4 तुमचे बरोबर, 6 पूर्ण जेवढे आहेत ऑप्शन पण तुम्ही सोडवा. ठीक आहे. 1B मध्ये अटेम्प्ट एनी वन 2 मार्क्ससाठी आहे. मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स युझिंग फ्रेज. तुम्हाला एक वाक्य प्रचार दिलेला असेल तो तुमच्या वाक्यामध्ये, स्वतःच्या वाक्यामध्ये यूज करायचं. उदाहरण कोऑपरेट विथ म्हणजे एखाद्याबरोबर कोऑपरेट करणे, आपल्याला माहिती आहे त्याच्याचे सहाय्य करणे, हेल्प करणे या अर्थाने. त्याचा आपण एक आपल्या स्वतःच्या वाक्यामध्ये इंग्लिश सेंटेन्समध्ये त्याचा यूज करायचा. आय ऑलवेज कोऑपरेट विथ माय फ्रेंड्स आपण असं म्हणू शकतो. इथे आन्सर दिलेला आहे बघा. वी मस्ट कोऑपरेट विथ आवर टीचर्स. आपण आपल्या टीचर्स बरोबर कोऑपरेट करायला पाहिजे. ठीक आहे, या प्रकारे सेंटेन्स बनवू शकता. त्याला ऑर आहे ते जर तुम्ही नाही करायचं असेल तर ॲड क्लॉज टू एक्सपांड द सेंटेन्स. तुम्हाला सेंटेन्स दिलं असेल ते एक्सपांड करायचं, वाढवायचं आहे, म्हणजे सबऑर्डिनेट क्लॉजचा यूज करून. यू विल मीट यू
वी विल मीट यू, आम्ही तुम्हाला भेटू. आपण आन्सर बघूया. वी विल मीट यू आफ्टर द पार्टी इज ओव्हर, पार्टी संपल्यानंतर. किंवा वी विल मीट यू इफ यू आर ॲग्री, तुम्ही सहमत असाल तर आम्ही तुम्हाला भेटूया, या प्रकारे. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी, अटेम्प्ट एनीवन ॲड प्रिफिक्स और सफिक्स. सक्सेस ॲक्ट, प्रिफिक्स म्हणजे शब्दाच्या अगोदर काही अक्षर जोडून ॲड करून नवीन शब्द, त्या सक्सेस अनसक्सेस म्हणू शकतो किंवा सक्सेसफुल होऊ शकतो. ठीक आहे. ॲक्टचं ॲक्शन होईल. आन्सर बघूया. सक्सेसफुल ॲक्शन, दोन्ही ठिकाणी आपण काय यूज केलेलं आहे, प्रिफिक्स की सफिक्स. एंडिंगला यूज केला म्हणून ते झालेले सफिक्स. ठीक आहे. जर तुम्ही हे सोडवायचं नसेल तर त्याला तेच शब्द तुम्हाला स्वतःच्या सेंटेन्समध्ये यूज करून एक वाक्य तयार करू शकता. यूज एनी वन ऑफ द फॉलोइंग वर्ड्स इन युअर ओन सेंटेन्स. सक्सेस किंवा ॲक्टचं स्वतःच्या वाक्यामध्ये यूज करा. सक्सेसचा यूज करून दाखवलेला आहे ते. इफ यू वॉन्ट सक्सेस इन युअर लाईफ यू मस्ट वर्क हार्ड. तुम्हाला जर तुमच्या जीवनामध्ये सक्सेस हवं असेल तर तुम्हाला खूप हार्ड वर्क करावं लागेल. या प्रकारे सेंटेन्स बनवू शकतो. पण मला वाटतं प्रिफिक्स सफिक्स इझी आहे, त्याची थोडी प्रॅक्टिस केलं तर इथे तुम्हाला 1 मार्क्स इझिली मिळू शकतो. सो 10 मार्क्स हे झालं लँग्वेज स्टडी. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया, ते म्हणजे सेक्शन नंबर 2 स्टार्ट करूया. टेक्स्च्युअल पॅसेज, तुमच्या टेक्स्टबुकमधून 2 पॅसेजेस असतील, त्या पॅसेजच्या ॲक्टिव्हिटीज बघूया. क्वेश्चन नंबर 2A, रीड द पॅसेज अँड कॅरी आउट द ॲक्टिव्हिटीज फॉर 10 मार्क्स. A1, A2, A3, A4, A5 प्रत्येक ॲक्टिव्हिटी म्हणजे क्वेश्चन 2 मार्क्ससाठी असेल. A1 आहे, स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. खालील स्टेटमेंट्स म्हणजे वाक्य, विधान, ते ट्रू म्हणजे सत्य आणि फॉल्स म्हणजे असत्य, चूक की बरोबर ती सांगा. आता अगोदर हे पूर्ण व्यवस्थितपणे रीड करायचे. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये असल्यामुळे तुम्हाला अंदाज येईल. ही वॉज सोअरिंग ग्रॅज्युअली डाऊनवर्ड्स अँड आउटवर्ड्स. ही वॉज सोअरिंग, तो भरारी मारत होता. डाऊनवर्ड्स खाली अँड आउटवर्ड्स वरच्या साईडला. हिज मदर हॅड पिक्ड अ पीस ऑफ फ्रूट. त्याच्या आईने एक पीस ऑफ फ्रूट, फ्रूट म्हणजे फळ, फळाचा एक तुकडा उचलून घेतला. नेक्स्ट सेंटेन्स, मॅडर्न बाय हंगर द सीगल डाइव्ड ॲट द फिश. भुकेने तो मॅडर्न झाला होता, म्हणजे अतिशय वेडापिसा झाला होता आणि त्यांनी काय केलं, डाइव्ह मारला. कुठे, ॲट द फिश, त्या फिशच्या दिशेने. द विंड रश्ड अगेन्स्ट हिज ब्रेस्ट फेदर. त्याच्या ब्रेस्ट, छातीच्या पुढील भागाच्या फेदर्स, पिसांकडून वारा आतमध्ये जात होता. अशा प्रकारे. आता तुम्हाला अंदाज आहे फक्त हा हिज फर्स्ट फ्लाईट या लेसनमधून हा पॅसेज आहे. हिज मदर हॅड पिक्ड अप अ पीस ऑफ फिश अँड वॉज फ्लाइंग अक्रॉस टू हिम विथ इट. त्याच्या आईने ते माशाचा तुकडा उचलून घेतला आणि त्याच्याबरोबर फ्लाइंग अक्रॉस, त्याच्या पलीकडच्या दिशेने ती फ्लाय करू लागली, उडत जाऊ लागली. सो हिज फर्स्ट फ्लाईट. पूर्ण मी पॅरेग्राफ तुम्हाला रीड करून दाखवत नाही, पण आता ट्रू ऑर फॉल्स कशा प्रकारे लिहायचे. फर्स्ट थिंग, जे तुम्हाला वाक्य दिलेले असतील त्याचा मिनिंग तुम्हाला समजला पाहिजे. ठीक आहे. दिलेले वाक्य आहे तसंच जर पॅसेजमध्ये असेल तर ते नियर अबाउट ट्रू असेल. दिलेले वाक्य आणि पॅसेजमध्ये वाक्य याच्यामध्ये पूर्णपणे अपोजिट मिनिंग येत असेल, विरुद्ध अर्थ दिसत असेल तर ते फॉल्स. उदाहरण आपण बघूया. ही वॉज सोअरिंग ग्रॅज्युअली डाऊनवर्ड्स अँड आउटवर्ड्स. आहे का रे ते वाक्य कुठे, ही वॉज सोअरिंग डाऊनवर्ड्स अँड आउटवर्ड्स. सेंटेन्स आपण, ही वॉज सोअरिंग ग्रॅज्युअली डाऊनवर्ड्स आउटवर्ड, म्हणजे दिलेले वाक्य आणि पॅसेजमध्ये ते वाक्य आहे तसंच आहे, म्हणजे ते वाक्य कसं असणार आहे, हे सेंटेन्स ट्रू असेल. आन्सर तुम्ही नंबर 1 टाकून डायरेक्ट ट्रू लिहू शकता किंवा वाक्य लिहून त्याच्या पुढे ट्रू असं लिहू शकता. सेकंड सेंटेन्स, हिज मदर हॅड पिक अप अ पीस ऑफ फ्रूट. त्याच्या आईने एक फळाचा तुकडा उचलून घेतला. फर्स्ट सेंटेन्स, हिज मदर हॅड पिक अप अ पीस ऑफ फिश आहे, तिथे फ्रूट आहे, म्हणजे त्या वाक्यामध्ये दिलेल्या पॅसेजमधल्या सेंटेन्समध्ये डिफरंट आहे मिनिंग. माशाचा तुकडा आणि ते फळाचा तुकडा, म्हणजे हे दिलेलं सेंटेन्स कसं आहे, फ्रूट. यावरून तुम्ही अंदाज काय काढू शकता की दिलेलं वाक्य ॲज इट इज असेल, नियर अबाउट, जवळपास, तर ते वाक्य ट्रू असेल आणि त्याच्यामध्ये जर वेगळेपणा असेल तर ते फॉल्स. मॅडर्न बाय द हंगर सीगल डाइव्ड ॲट द फिश. आणि आता आपण आन्सर बघूया त्याचं, पण डायरेक्ट आपल्याकडे वेळ कमी आहे. फर्स्ट सेंटेन्स ट्रू आहे, सेकंड फॉल्स आहे, थर्ड ट्रू, फोर्थ ट्रू. ठीक आहे. मॅडर्न बाय हंगर, तो भुकेने वेडापीस झाला होता, तो छोटासा सीगल, आणि मग त्या फिशच्या दिशेने झेप घेतली, बरोबरच आहे. द विंड रश अगेन, जेव्हा त्याने धावायला उडायला सुरुवात केली तेव्हा वारा याच्या खालून, फेदर्स खालून, म्हणजे छातीच्या पुढच्या फेदर्स खालून तो वारा घुसू लागला, या अर्थाने. ठीक आहे. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी A2 बघूया. रिराईट द फॉलोइंग इन अ सिक्वेन्शियल ऑर्डर.
किंवा राईट द गिवन सेंटेन्स इन हॅपनिंग अकॉर्डिंग टू द ऑर्डर. हॅपनिंग इन्सिडेंट हॅपनिंग म्हणजे घटनाक्रमानुसार दिलेले वाक्य क्रमाने लिहा. इथे बरेचदा विद्यार्थी काय होतात, कन्फ्यूज होतात. सिक्वेन्शियल म्हणजे A 1 2 3 हा सिक्वेन्स झाला म्हणजे योग्य क्रमाने. आता इथे 4 वाक्य दिलेले आहेत, ते क्रमाने लिहायचे, घटनाक्रम. आता हा जर तुम्हाला पॅरेग्राफ व्यवस्थित समजत असेल तर ठीक आहे, पण बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांना काय होतं, पॅरेग्राफच कळत नाहीये, पॅरेग्राफचा मिनिंग समजत नाही. आणि अशा प्रकारचे वाक्य आल्यानंतर पहिली घटना कोणती घडली, दुसरं घटना दाखवणारी कोणती वाक्य असतील हे कळत नाही. अशा वेळी तुम्हाला एक टिप्स इथे देतो. हे जे वाक्य दिलेले असतील ना, ते तुमच्या पॅसेजमधले असतील. ठीक आहे, अगोदर काय करा, ते 4 सेंटेन्स आहे तसेच दिलेल्या पॅसेजमध्ये अंडरलाईन करा. तसे ते बघा, ही वॉज नो लॉंगर अफ्रेड हे वाक्य आहे. ही answered हर विथ अनदर स्क्रीम हे वाक्य आहे. हिज मदर हॅड पिक अप अ पीस ऑफ फिश. नेक्स्ट सेंटेन्स, देन अ मॉन्स्टर्स टेरर सीज हिम अँड हिट स्टूड स्टिल. आता हे 4 सेंटेन्स अगोदर काय करायचे, त्या पॅसेजमध्ये अंडरलाईन करून घ्यायचे. जसं आपण इथे अंडरलाईन केले बघा, हिज मदर हॅड पिक अप द पीस हे एक अंडरलाईन केलेलं सेंटेन्स आहे, हे एक भेटलं. त्यानंतर देन मॉन्स्टर्स टेरर सीज हिम, सेकंड, ही वॉज नो लॉंगर अफ्रेड अँड ही answered हर विथ अनदर स्ट्रीम. 4 सेंटेन्स अंडरलाईन केले. आता मग आन्सर कसं लिहिणार, पॅरेग्राफची सुरुवात इथून झाली म्हणजे फर्स्ट अंडरलाईन केलेलं वाक्य असेल त्या आन्सरमध्ये पहिल्यांदा लिहिणार. याच्यानंतर त्याच्यानंतर सेकंड नंबरला कोणतं येईल, हे वाक्य येईल. थर्ड नंबरला हे, फोर्थ नंबरला येईल. म्हणजे अगोदर अंडरलाईन करून घ्या आणि पॅरेग्राफ जिथून स्टार्ट झाला, फर्स्ट अंडरलाईन केलं ते अगोदर वाक्य, त्याच्यानंतर सेकंड, त्याच्यानंतर थर्ड, फोर्थ, या प्रकारे वाक्य आहे तसे तुम्ही लिहू शकता. इथे आपण आन्सर दिलेला आहे बघा, ही वाक्य तुमची अशी होती. हिज मदर हॅड पिक अप पीस ऑफ फिश. आता हे वाक्य पॅसेजमध्ये सुरुवातीला अंडरलाईन केलेलं आहे आणि ते किती नंबरला, हिज मदर हॅड पिक, 3 नंबरला आहे. कळलं ना घटनाक्रम कसा असेल, अगोदर अंडरलाईन करून घ्या, तुम्हाला आन्सर बरोबर भेटेल. राईट, या प्रकारे आपण आन्सर लिहू शकतो. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आहे A3. लिस्ट 4 वर्ड्स फ्रॉम पॅसेज विच आर इन पास्ट फॉर्म. पॅसेजमधून 4 वर्ब क्रियापदे जे किती पास्ट टेन्समध्ये असतील. आता प्रेझेंट टेन्स पास्ट टेन्समध्ये जसं गो म्हणजे जाणे, गोचा पास्ट टेन्स वेंट, म्हणजे असे पास्ट टेन्समधली वर्ब फक्त लिहायचे आहेत. तर तुम्ही पॅसेज जर व्यवस्थितपणे रीड केला त्याच्यामध्ये प्रत्येक सेंटेन्समध्ये वर्ब असतो. विदाऊट वर्ब सेंटेन्स कंप्लीट होऊ शकत नाही आहे. त्यामुळे वर्ब तुम्ही इझिली शोधू शकता, पण तुम्हाला हे कळलं पाहिजे पास्ट टेन्समधलं वर्ब आहे की नाही. तर याच्यामधले आपण 4 वर्ब्स काढलेले आहेत. लीन पुढे झुकला, सीज्ड, रश्ड, फेल्ड, फीलचा पास्ट टेन्स फेल्ड, या प्रकारे 4 वर्ड्स आपण ते घेतलेले आहेत. फोर्थ A4 हे जे की ग्रामरच्या रिलेटेड असेल. ही वॉज नो लॉंगर अफ्रेड हे सेंटेन्स दिलंय. चूज द करेक्ट टेल टॅग. टेल टॅग म्हणजे क्वेश्चन टॅग. आता याचं क्वेश्चन टॅग बनवायचं, त्याचं ऑप्शनमध्ये आन्सर दिलेले आहे. मग याचं क्वेश्चन टॅग दाखवणारा वर्ड कोणता आहे, वॉज ही, वॉजंट ही की डिड ही. तर आपण क्वेश्चन टॅग कसा करतो तुम्हाला माहिती आहे, याच्यावरती मी सेपरेट व्हिडिओ बनवले, ती तुम्ही बघू शकता. दिलेलं वाक्य आपण आहे तसं लिहितो, कॉमा देतो, हेल्पिंग वर्ब याच्यामध्ये शोधतो. ठीक आहे, वॉजचं वॉजंट होईल, पण निगेटिव्ह हेल्पिंग वर्ब नकारार्थी असेल तर वॉजचं वॉजंट होईल आणि वॉजंट असेल तर वॉज होईल. होकारार्थीचं नकारार्थीचं हो करेल. पण दिलं की वॉज नो म्हणजे ऑलरेडी निगेटिव्ह सेंटेन्स आहे आणि क्वेश्चन टॅग कसा होईल, पॉझिटिव्ह. वॉज नोचं काय घेतला, फक्त वॉज घेणार आणि त्याच्यापुढे अगोदर सब्जेक्ट ऑलरेडी प्रोनाऊन आहे, सर्व नाही, म्हणून वॉज ही, म्हणजे हे बरोबर आहे. वॉजंट चुकीचं आहे, डिड तर घेणारच नाही. ठीक आहे. आणि ही answered हर विथ अनदर स्क्रीम. सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये वाक्य बदल करून लिहायचं आहे. परत आता याचा आन्सर लिहिताना तुम्ही फक्त 1 नंबर टाकून वॉज ही लिहिलं तरी इनफ आहे, पूर्ण सेंटेन्स लिहिण्याची गरज नाहीये. ओके. आता याचं सिम्पल प्रेझेंटचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट नंतर वर्ब, मेन वर्ब. ही answered हा पास्ट टेन्समध्ये दिला, प्रेझेंट टेन्समध्ये काय answers. पण ही, शी, इट असेल किंवा नाव असेल तर वर्बला एस किंवा ES लागतो, ही answers होईल. इथे आन्सर तुम्ही बघू शकता. ही वॉज नो लॉंगर अफ्रेड, वॉज ही. ठीक आहे, या प्रकारे लिहू शकता. आणि ही answers एस लावलेला आहे कारण ते सब्जेक्ट ही आहे म्हणून, ही आन्सर, बाकी पुढे आहे तसंच, या प्रकारे. त्यानंतर A5, व्हॉट डू यू डू वेन यू फील हंग्री. तुम्हाला जेव्हा भूक लागते तेव्हा तुम्हाला कसं वाटतं, काय वाटतं, तर ते आपल्या शब्दामध्ये लिहू शकतो. एक प्रॅक्टिकल आन्सर तुम्ही या प्रकारे लिहू शकता. वेन आय फील हंग्री, जेव्हा मला भूक लागते किंवा भूक लागल्यासारखं वाटतं. आय आस्क माय मदर टू प्रिपेअर समथिंग यमी फॉर मी. मी माझ्या आईला काहीतरी
यमी गोड चविष्ट पदार्थ बनवायला सांगतो. शी ऑलवेज कुक समथिंग क्विकली अँड देन बोथ ऑफ अस एन्जॉय द डिश टुगेदर. सो इन दिस वे यू कॅन राईट. तुम्ही काय करता, तुम्हाला काय वाटतं आणि कशा प्रकारे तुम्ही मम्मीकडे ती मागणी करता. हे झालं एक पॅसेज. सेकंड पॅसेज बघूया. अशाच प्रकारे पॅसेज आहे. माय डिअर चिल्ड्रन ऑफ द वर्ल्ड, युअर मॅजेस्टी. कैलास सत्यार्थी यांचं जे स्पीच आहे त्यांच्या रिलेटेड लेट्स गो, लेट्स मार्च याच्यामधला हा लेसनमधला पॅरेग्राफ आहे. रीड द पॅसेज केअरफुली अँड डू द ॲक्टिव्हिटीज. कम्प्लीट द सेंटेन्स. वाक्य पूर्ण करा. आय बो टू माय लेट पॅरेंट्स, टू माय मदर अँड लँड इंडिया अँड. आता हे वाक्य आहे तसंच आहे पॅसेजमध्ये, फक्त पुढचे शब्द कंप्लीट करायचे आहेत. आय एम डीपली ऑनर्ड टू रिसाइट अ मंत्रा फ्रॉम. आता मी पॅसेज रीड करून दाखवत नाहीये, तुम्ही रीड करा, तुम्हाला आन्सर येईल. बघा, आय बो टू माय लेट पॅरेंट्स, टू माय मदर लँड इंडिया अँड, आणि त्याच्या पुढे ते वाक्य आहे ते पुढे कंटिन्यू आहे, अँड टू द मदर अर्थ. इथे ते फिलअप करायचं आहे. बऱ्याच वेळा विद्यार्थी काय करतात, नंबर 1 टाकून हे वाक्य लिहित नाहीत, फक्त एवढंच उत्तर लिहितात. असं नाही करायचं. दिलेलं वाक्य ते पण लिहायचं आहे आणि जे आपण शब्द फिलअप करतो ते भरायचे आहे. त्याच्या खाली तुम्ही अंडरलाईन करू शकता. नेक्स्ट, आय एम डीपली ऑनर्ड टू रिसाइट अ मंत्र फ्रॉम द एन्शंट टेक्स्ट ऑफ विजडम. या प्रकारे तुम्ही लिहू शकता. ठीक आहे. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी, कंप्लीट द फॉलोइंग वेब चार्ट. अँड अपील ऑफ कैलास सत्यार्थी. कैलास सत्यार्थींनी अपील काय केले ते लिहायचे. 4 पॉईंट इथे लिहायचे आहेत. ठीक आहे. डायग्राम तुम्ही बनवा. आता त्यांनी जी अपील केली ती लेट्सनी बनले. लेट्स कम टुगेदर. जसे ज्या प्रकारे ते आपण बघू शकतो. लेट्स वॉक टुगेदर. चला आपण एकत्र पुढे चालूया. या प्रकारची वाक्य आपल्याला इथून शोधून लिहायचे आहेत. आपण आन्सर बघू शकतो. लेट अस युनिव्हर्सलाइज जस्टिस. लेट अस मार्च फ्रॉम इग्नोरन्स टू अवेकनिंग. हे सेंटेन्स तुमच्या पॅरेग्राफमध्ये आहेत. लेट अस ग्लोबलाइज कंपॅशन. लेट अस डेमोक्रेटाइज नॉलेज. सो दिस वे यू कॅन राईट, यू कॅन कंप्लीट द डायग्राम. डायग्राम तुम्ही अशा प्रकारे कंप्लीट करू शकता. B3 मॅच द पेअर्स. वर्ड दिलेला आहे, त्याचे मिनिंग इकडे दिलेले आहेत. यासाठी तुमचे जे टेक्स्ट बुक आहेत व्यवस्थितपणे रीड करा. ते शब्द याच्यामधले तुमच्या बुकमधूनच शब्द येतात. प्रत्येक धड्यामधले जे डिफिकल्ट वर्ड्स तुम्हाला वाटतात ते त्याचे मिनिंग तुम्हाला इंग्लिश टू इंग्लिश मिनिंग माहिती पाहिजे. सो ॲस्पिरेशन. ॲस्पिरेशन म्हणजे काय, इच्छा. ते डिझायर केलं आहे. मग तुम्ही शब्द लिहून त्याच्यापुढे डिझायर असा शब्द लिहिते. आपण शॉर्टमध्ये 1 to D लिहिलं असं आन्सर बोर्ड एक्झाममध्ये लिहू नका. शब्द लिहा, डॅश करून तो वर्ड लिहा. ॲस्पिरेशनचा अर्थ आहे डिझायर. समोरासमोर लिहा. ठीक आहे. त्याच्यानंतर रिझॉल्व. रिझॉल्व म्हणजे एंड होणे, नष्ट होणे या अर्थाने. रिझॉल्व टू ब्रिंग टू अँड एंड. त्यानंतर पोडियम. जसं आपण भाषण करताना समोर पोडियमच्या पाठी उभे राहतो. पोडियम म्हणजे अ प्लॅटफॉर्म टू गिव्ह परफॉर्मन्स. जिथून परफॉर्मन्स केला जातो असं प्लॅटफॉर्म. स्लेवरी जसं आपण गुलामगिरी आपण म्हणतो. अ स्टेट ऑफ बिईंग अंडर समवन्स कंट्रोल. परत एकदा सांगतो, अशा लाईन्स वगैरे मुलं ओढतात ते करू नका. शब्द आणि मिनिंग समोरासमोर आन्सर म्हणून लिहायचं आहे. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी दॅट इज A5 B4 डू एज डिरेक्टेड. क्वेश्चन ग्रामरच्या रिलेटेड. चेंज द वॉइससाठी वाक्य. आय हॅव फ्रीड अ चाइल्ड फ्रॉम स्लेवरी. चेंज द वॉइस. I have freed a child from slavery. And next sentence, let's walk together, add a question tag. याचे आन्सर आपण बघूया. A child has been freed from slavery by me. आता हे पॅसिव्ह वॉइसमध्ये कशा प्रकारे चेंज वॉइस होते मी सेपरेट व्हिडिओ बनवलेले आहे. ते एक्सप्लेन करायचं म्हटलं खूप वेळ जाईल, आपल्याकडे वेळ कमी आहे. आणि लेट्सने जेव्हा वाक्य सुरुवात होतात त्याची आन्सर म्हणजे क्वेश्चन टॅग हा शाल विच करायचा आहे. लेट्स वॉक टुगेदर, लेट्स गो, लेट्स प्ले, लेट्स स्विम. अशा प्रकारचे जेव्हा लेट्स असे असतील तेव्हा एंडिंगला तुम्ही क्वेश्चन टॅग शाल विच असं लिहायचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट B5 व्हॉट डिड द स्पीकर फील ऑनर टू रिसाइट. वाय. स्पीकरला याच्यामध्ये जे लेखक आहे कैलास सत्यार्थी त्यांना काय सन्मान वाटतो काय वाचून दाखवण्यामध्ये आणि का, तर त्यांनी काय दिलेलं आहे. द स्पीकर कैलास सत्यार्थी फेल्ड डीपली ऑनर टू रिसाइट अ मंत्रा फ्रॉम द एन्शंट टेक्स्ट ऑफ विजडम. हे पॅसेजमध्ये सेंटेन्सेस आहेत. वेदास बिकॉज इट कॅरीज अ प्रेयर अँड ॲस्पिरेशन अँड रिझॉल्व दॅट हॅज टू पोटेन्शियल टू लिबरेट ह्युमॅनिटी फ्रॉम ऑल मॅन मेड क्रायसिस. ओके. या प्रकारे तुम्ही
पॅसेजेस टेक्स्चुअल पॅसेज सेकंड सेक्शन आपण कंप्लीट करतो. सेक्शन 3 आहे पोएट्री. टोटल पोएम्समधून एक पोएमचे काही स्टांजा दिले जातील, 2-3 स्टांजा दिले जातील, त्याच्यावरती 5 मार्क्ससाठी क्वेश्चन असेल. रीड द एक्स्ट्रॅक्ट आन्सर. एक्स्ट्रॅक्ट म्हणजे स्टांजा किंवा पॅरेग्राफ पॅसेज होतो, काही भाग. आन्सर द क्वेश्चन्स गिवन बिलो. कम्प्लीट द फॉलोइंग. वेन ऑल अदर्स आर लॉसिंग देअर्स. आता ही इफ पोएम तुम्हाला माहिती. इफ यू कॅन कीप युअर हेड. इफ यू कॅन कीप युअर हेड. तुझं डोकं शांत ठेवू शकलास. कीप युअर हेड म्हणजे डोकं मन शांत ठेवणे. वेन ज्यावेळी ऑल अबाउट यू आर लॉसिंग देअर्स अँड ब्लेमिंग ऑन इट. जेव्हा इतर लोक त्यांच्या मनाचा समतोल ढळवून ते तुझ्यावरती ब्लेम करतील, तुझ्यावरती तक्रार करतील, आरोप करतील, तेव्हा तुझं डोकं शांत ठेवण्याचा प्रयत्न कर. अशा प्रकारची ही पोएम तुम्हाला माहिती आहे. वेन ऑल अदर्स आर लॉसिंग देअर्स, तेव्हा तुम्ही काय करायला सांगितलं. वेन अदर्स डाऊट अस, जेव्हा इतर लॉसिंग देअर्सचं वाक्य दिलं पहिलंच, तेव्हा काय काय सांगते. टू कीप, वी शुड कीप आवर हेड. तेव्हा आपण आपलं डोकं शांत ठेवायचं. ते काय, वी शुड कीप आवर हेड. जेव्हा इतर लोक तुझ्यावरती ब्लेम करतील तेव्हा आपण काय करायचं, वी शुड कीप आवर हेड किंवा यू शुड कीप आवर हेड असं लिहू शकतो. वेन अदर्स डाऊट अस, जेव्हा इतर लोक तुझ्यावरती डाऊट करतील तेव्हा त्याच्याबद्दल दिलेलं आहे ते सेंटिमेंट. वेन बट मेक अलाउन्स फॉर डाऊटिंग टू. जेव्हा इतर लोक तुझ्यावरती डाऊट करतील तेव्हा इतर लोक का डाऊट करतात त्याचा देखील विचार कर. हे आन्सर काय, टू मेक अलाउन्स फॉर देअर डाऊटिंग टू. आता आपण डायरेक्ट याचा आन्सर बघूया. राईट. वेन ऑल अदर्स आर लॉसिंग देअर्स वी मस्ट कीप आवर हेड्स. वेन अदर्स डाऊट अस वी मस्ट ट्रस्ट अवर सेल्फ. आपल्या स्वतःवरती आपला विश्वास पाहिजे. वेन वी आर बिईंग लाईड अबाउट, जेव्हा आपल्याबद्दल चुकीचं बोललं जातं, वी मस्ट नॉट डील इन लाईज. आपण देखील चुकीचं त्यांच्यासारखं वागू नये. वेन वी आर बिईंग हेटेड, जेव्हा आपला कोणीतरी हेट करीत असेल, वी मस्ट नॉट गिव्ह वे टू हेटिंग. आपण आपल्या मनामध्ये त्यांच्याबद्दल तिरस्कार निर्माण करायचा नाही. तो या प्रकारचे मिनिंग दाखवणारे या लाईन्स आपण लिहू शकतो. व्हॉट ॲडवाइस डज युअर फादर गिव्ह यू. राईट अबाउट इन 5 to 8 लाईन्स. तुम्ही तुमचे वडील तुम्हाला कोणत्या प्रकारचे सल्ला देतात. हा पर्सनल रिस्पॉन्स टाईप क्वेश्चन असा होऊ शकतो. 5 ते 8 ओळीमध्ये लिहा. तर इथे आपण आन्सर दिलं आहे. माय फादर टेल्स मी टू स्टडी रेग्युलरली अँड नॉट जस्ट ॲट द टाइम ऑफ एक्झाम. माय फादर ॲडवाइजेस मी टू वेक अप अर्ली इन द मॉर्निंग. सकाळी लवकर उठण्याचा ते मला नेहमी सल्ला देतात. अँड टेक एक्सरसाइज, आणि व्यायाम करायला सांगतात. ही ऑल्सो ॲडवाइजेस मी टू चूज माय फ्रेंड्स केअरफुली. माझे मित्र मी माझे मित्र काळजीपूर्वक चूज करावे, निवडावेत असा देखील ते सल्ला देतात. कारण बिकॉज ही बिलीव्स दॅट मॅन इज नोन बाय द कंपनी ही कीप्स. कारण त्यांचा असा विश्वास आहे की माणूस चांगला की वाईट त्याच्यावरच्या सोबतीने माहिती पडतो. त्याची कंपनी कोणत्या कंपनीमध्ये, म्हणजे त्याची सवंगडी किंवा मित्रमंडळी कशी आहे यावर. सो इन दिस वे वी कॅन राईट आन्सर. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी जे आपण लास्ट ॲक्टिव्हिटी घेतोय. गिव्ह 2 पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स. हे पहिल्याच्यामध्येच आहे. रायमिंग वर्ड तुम्ही लिहू शकता सहजपणे. याच्यामधून यू, टू, वेटिंग, हेटिंग, यू, लाईज, वाईज. 2 पेअर म्हणजे 2 जोड्या. 1, 2 पेअर झाले. आपण इथे 4. नेक्स्ट पुढची एक पोएम दिली आहे. स्टॉपिंग बाय वूड्स ऑन अ स्नोई इव्हिनिंग. ही पोएम पूर्ण दिलेली आहे आणि या पोएमवरती तुम्हाला ॲप्रिसिएशन लिहायचं आहे. तुम्हाला पॉईंट दिले असत. टायटल ऑफ द पोएम हाफ मार्क्ससाठी आहे. पोएट ऑफ द पोएम हाफ मार्क्स, जे की तुम्हाला सहजपणे पोएमचे स्टार्टिंगला टायटल दिलेलं आहे, एंडिंगला पोएटचं नाव दिलेलं आहे. ते तुम्ही बघून सहजपणे लिहू शकता. ठीक आहे. राईट. ठीक आहे. आन्सर बघूया. टायटल ऑफ द पोएम स्टॉपिंग बाय वूड्स ऑन स्नोई इव्हिनिंग. या प्रकारे आन्सर लिहायचं आहे. पोएट ऑफ द पोएम रॉबर्ट फ्रॉस्ट. राईम स्कीम AABA. राईम स्कीम जे फर्स्ट स्टांजा जर काढला तरी चालेल. पहिल्या 4 ओळी असतील किंवा 8 ओळी असेल. पहिल्याला A सेम मिनिंग असेल, सेम राईम असेल तर Aचं एज, बी एक नसेल तर बी या अर्थाने. राईम स्कीमवरती मी सेपरेट व्हिडिओ बनले ती तुम्ही बघू शकता. AABA अशा प्रकारे. किंवा बी सेकंड स्टांजा आहे तो BBCB आहे आणि थर्ड CCDC आहे. तर पहिले तुम्ही फर्स्ट किंवा सेकंड 2 स्टांजा तुम्ही काढू शकता. ठीक आहे. फिगर ऑफ स्पीच याच्यामध्ये अलिट्रेशन, रिपिटेशन, पर्सोनिफिकेशन, इन्व्हर्जन तुम्ही कोणतंही एक लिहा. अलिट्रेशन ही जवळपास सगळ्या पोएममध्ये कॉमन आहे. अलिट्रेशन पाठांतर करून ठेवू शकता. सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम काय आहे या पोएममध्ये. इन दिस पोएम पोएट हॅज डिस्क्राइब्ड, कवीने असं वर्णन केलेलं आहे. अ लिटल इन्सिडेंट, एक छोट्या घटनेचं वर्णन केलेलं आहे. हॅपनिंग इन अ स्नो इव्हिनिंग,
बर्फ पडणारी ती संध्याकाळ आहे. पोएट इज अ ट्रॅव्हलर, कवी हा प्रवास करतोय. ओके, ही इज फॅसिनेटेड बाय द ब्युटिफुल नेचर इन द वुड्स, आणि जंगलामधून जात असताना तिथील निसर्ग सौंदर्य बघून तो खूप अट्रॅक्ट होतो, फॅसिनेट होतो. ऑल्दो ही स्टॉप्स टू एन्जॉय हिज मोमेंट, हिज माइंड रिमाइंड्स हिम दॅट ही इज अ ट्रॅव्हलर अँड ही हॅज टू गो ऑन. सो या प्रकारे त्याची सेंट्रल आयडिया आहे. 5 मार्क्ससाठी आहे ते 5 आउट ऑफ 5 मार्क्स मिळू शकतात. जेवढ्या पोएम्स आहेत त्याचे फक्त तुम्ही सेंट्रल आयडिया बाय हेड करा, बाकी तर इझीच आहे. ठीक आहे. सो अशा प्रकारे फर्स्ट पार्ट आपण इथे घेतलेला आहे. सेकंड पार्टमध्ये आपण पुढचे रिमेनिंग जे क्वेश्चन पेपर आहेत ते आपण कंप्लीट करणार आहोत. आय होप तुम्हाला ही व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. विश यू गुड डे, टेक केअर, थँक्यू व्हेरी मच.